नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फायनान्शियल अकाउंट या विषयाचा अभ्यास करत असताना नेमकं फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय आणि त्यातल्या बेसिक कन्सेप्ट काय आहे, हे समजून घेणं आजच्या ठिकाणी योग्य ठरेल. आज आपण त्याच बाबतीत विचार करणार आहोत. सुरुवातीला पहिला प्रश्न पडतो, व्हॉट इज कॉमर्स? Commerce is that a part of business which is concerned with the exchange of goods and services and includes all those activities which directly or indirectly facilitate that exchange. बघा मित्रांनो, या व्याख्येनुसार किंवा या संकल्पनेनुसार आपल्याला असे समोर दिसते की गुड्स आणि सर्व्हिस म्हणजे वाणिज्य, त्याचबरोबर त्याच्या संबंधित इतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, त्यांचाही संबंध या वाणिज्यामध्ये, कॉमर्समध्ये येताना दिसून येतो. दुसरी संकल्पना आहे का ज्या बाबतीत आपण यावर्षी अभ्यास करणार आहोत, फायनान्शियल अकाउंटिंग. पण अकाउंटिंग म्हणजे काय? अकाउंटिंग is a systematic process of identifying, recording, measuring, classifying, verifying, summarizing, interpreting, and communicating financial information. की ज्यामध्ये अकाउंटिंग म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होते, रेकॉर्डिंग होते, मेजरिंग केले जाते, क्लासिफिकेशन करून, व्हेरीफाय करून समरी तयार केली जाते आणि त्याचं इंटरप्रिटेशन आणि कम्युनिकेट केले जाते. कशा संदर्भात? तर सगळ्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनच्या संदर्भात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या अकाउंटिंग या शब्दाबाबत बराचसा गोंधळ होताना दिसून येतो. अकाउंट, अकाउंटिंग आणि अकाउंटन्सी अशा तीन संकल्पना आहेत. त्यात अकाउंटिंग ही प्रोसेस सांगितलेली आहे, आता आपल्या समोर जे दिसतंय ते, आणि अकाउंटन्सी जी आपण 11वी वरला शिकत होतो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ही मेथड आहे. आता आपण FY पासून किंवा याच्या पुढे जे काही अकाउंटिंगचं शिक्षण घेणार आहोत, त्यामध्ये अकाउंटिंग या प्रक्रियेबाबत आपण समजून घेणार आहोत. या अकाउंटिंगचे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे. फर्स्ट, टू रिव्हर्स प्रॉफिट और लॉस फॉर अ गिवन पिरियड. यामध्ये विशिष्ट कालावधीतला नफा आणि तोटा हा समोर आणण्यासाठी हे समजून घेण्यासाठी अकाउंटिंगचा उपयोग होतो. दुसरा, टू नो द व्हॅल्यू अँड पोझिशन ऑफ बिझनेस. बिझनेसचं व्हॅल्यू अँड पोझिशन समजण्यासाठी अकाउंटिंगचा उपयोग होतो. असे दोन उद्दिष्ट ठेवून अकाउंटिंग आपल्याला या वर्षापासून करायचे. अकाउंटिंगचं सायकल जर का समजून घेतलं, अकाउंटिंग जी प्रोसेस आपण करणार आहोत, तर ही एक कंटिन्युअसली प्रोसेस आहे, जिची एक सायकल तयार झाली. सुरुवातीला आपण बघतो का आपण जर्नल जर्नल एंट्रीज करतो, त्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग करतो, ट्रायल बॅलन्स, त्यानंतर पुन्हा फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो आणि त्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि पुन्हा जर्नल एंट्री. हे वर्षानुवर्ष आपण तीच प्रोसेस करतो आणि त्याच प्रोसेसमधून जर्नल एंट्री टू फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इथपर्यंत ह्या सायकलमधूनच काम करत असतो. म्हणून अकाउंटिंग इज अ प्रोसेस असं म्हटलं गेलं. अकाउंटिंगचं इक्वेशन सांगितलेलं आहे. काय? तर टोटल ॲसेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज प्लस कॅपिटल.
व्यवसायाची टोटल मालमत्ता बरोबर व्यवसायातील भांडवल आणि इतर देयता म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन. अकाउंटिंगचा अभ्यास करत असताना पुन्हा डेबिट क्रेडिट या दोन शब्दांचा वापर केला जातो. बरेचसे विद्यार्थी अजूनही डी आर आणि सी आर म्हणजे काय तिथे कशाला म्हणतात ते त्यांना बरंच समजलेलं नाही. एकदम बेसिक गोष्टी आहे ज्या आपण पुन्हा एकदा विचारात घेतो. काय त्या वन theory assert that the DR and CR means debit and credit comes from the Latin past participate of debitum and creditum, which are deber and creditor respective. Debit आणि हे credit हे लॅटिन वर्ड या भाषेतून हे डेबिट आणि क्रेडिट हे दोन शब्द असं म्हणतात. Another theory is that DR stands for debit report and CR stands for credit report. DR हे डेबिट रिपोर्ट तर CR हे क्रेडिट रिपोर्ट दर्शवतात. त्यानंतर काही अशा संकल्पना आहेत किंवा काही असे आयटम्स आहे तर त्यांचं मिनिंग समजून घेणं अपेक्षित. व्हॉट इज प्रॉफिट? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. उत्पन्नापेक्षा खर्च वाढला उत्पन्नापेक्षा खर्च कमी असेल तर आपल्याला प्रॉफिट होतो. जेवढा खर्च कमी होईल तेवढा प्रॉफिट वाढणार आणि जेवढं उत्पन्न वाढेल तेवढा प्रॉफिट वाढणार. अशा दोन गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट वाढवता येईल. व्हॉट इज लॉस? एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. इन्कम पेक्षा एक्सपेंडिचर एक्सेस आहे, जास्त आहे. ज्यामध्ये कंपनीचं उत्पादन हळूहळू कमी होतंय नाहीतर कंपनीचा खर्च वाढतोय. त्याच्या माध्यमातून कंपनीला नुकसान सहन करावं लागतं किंवा नुकसान होतं, त्याला लॉस. व्हॉट इज ॲसेट? ॲसेट आर प्रॉपरली ओन्ड बाय द बिझनेस. फिक्स ॲसेट अँड करंट ॲसेट. What is liabilities? The amount that the business owns and outside is known as a liabilities. बिझनेस चालवत असताना स्वतःचं मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल याला लायबिलिटीज म्हणतात. व्हॉट इज कॅपिटल? The amount introduced by the owner to run the business. व्यवसायाच्या सुरुवातीलाच जेव्हा एखादा व्यक्ती व्यवसाय प्रारंभ करतो तेव्हा तो स्वतःच कॅपिटलने बिझनेस स्टार्ट करतो आणि त्यानंतर कर्ज व भांडवलाच्या माध्यमातून तो बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतो. हु इज डेटर्स? डेटर्स कोण आहे? अ पर्सन हु ओन्स money to the business for the benefit he has received from the business, that is credit sales of goods to him. ज्या लोकांना व्यवसायातून किंवा कंपनीतून माल विकलेला आहे त्यांच्याकडून येणं बाकी आहे, पैसे मिळवणं बाकी आहे, असे सगळे डेटर्स. Who is creditors? A person to whom the business owns money is called as creditors. ज्या लोकांकडून कंपनी चालवण्यासाठी कच्चा माल घेतलेला आहे किंवा भांडवल उभारलेलं आहे, कर्ज भांडवल उभारलेलं आहे, त्या लोकांची परतफेड करण्याची जबाबदारी कंपनीची. तर
ज्या लोकांना कंपनीला परतफेड करायची आहे, पैसे द्यायचे, ते सगळे क्रेडिटर्स. व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर? भांडवली खर्च म्हणजे काय? एक्सपेंडिचर मेड फॉर लॉंग टर्म पर्पज, मोर दॅन 1 year, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जो खर्च केला जातो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. Asset are purchased which benefits received throughout its working life. कंपनीच्या आयुष्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी ऍसेट परचेस करावा लागतो. त्यामध्ये मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर या एकदाच खरेदी केल्या जातात आणि त्याच्यावर भागाचा मोठा भाग हा खर्च केला जातो. त्या भागाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? These are expenses incurred for which the benefits are received during the current accounting years itself. फायनान्शियल इयर मध्ये किंवा करंट इयर मध्ये जो काही खर्च होतोय, की व्यवसाय चालत असताना, ऑफिस चालत असताना की कंपनी चालत असताना, त्या खर्चाला महसुली खर्च असं म्हटलं जातं. ज्यामध्ये सॅलरी पेड करणं असेल, इलेक्ट्रिक बिल देणं असेल, वेजेस असतील, रेंट असतील इत्यादी. व्हॉट इज सॉल्वंट? सॉल्वंट कोण आहे? अ पर्सन or business who is a position pay off its liability is called as solvent. ज्या बिझनेस मध्ये देयतेपेक्षा ऍसेटचं प्रमाण जास्त आहे ती सॉल्वंट. म्हणजे जी कंपनी आपली देणी ही नियमितपणे देऊ शकते त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. व्हॉट इज इनसॉल्वंट? अ पर्सन और बिझनेस who is not in a position to pay off its liability is called as insolvent or bankrupt. ऍसेट मालमत्तेपेक्षा लायबिलिटी वाढणं म्हणजे देणी वाढणं म्हणजे दिवाळखोर त्याला इन्सॉल्वंट. व्हॉट इज शेअर कॅपिटल? टोटल कॅपिटल divided a small part. This small part is called as a share. Capital collected from issuing shares is called as share capital. जे छोट्या छोट्या भागांच्या स्वरूपात मोठ्या भांडवल विभागलं जातं आणि या अशा छोट्या भागांच्या स्वरूपात शेअर सर्टिफिकेट देऊन जे पैसे मिळवले जातात किंवा भांडवल उभारणी केली जाते त्याला शेअर कॅपिटल. या ठिकाणी आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करण्यासाठी ज्या काही बेसिक संकल्पना होत्या त्या आपण समजून